बालचित्रकला स्पर्धा शाळेची नोंदणी कशी करायची? 8 ऑगस्ट 2026 ला बालचित्रकला स्पर्धा आहे. त्या अगोदर शाळेची नोंदणी म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला युजर आयडी आणि पासवर्ड येऊन जाते. या ठिकाणी बघा मी या मोबाईलच्या क्रोम ब्राउझरवर आलो. या ठिकाणी बालचित्रकला स्पर्धा एवढं टाईप करा किंवा त्यांनी मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन टाकली याची. या ठिकाणी माझी साईट आलेली आहे. याला या ठिकाणी मी क्लिक करतो. या ठिकाणी बघा नोटिफिकेशन पण आलेले आहेत. तुम्ही पाहू शकता बघा या ठिकाणी हे जे बालचित्रकला स्पर्धा मार्गदर्शक सूचना 2026 हे पण आलेले आहेत. या ठिकाणी परत बालचित्रकला स्पर्धा परीक्षेचे वेळापत्रक पण आलेले आहेत. हे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. मात्र या अगोदर आपल्याला स्कूल रजिस्ट्रेशन करायचं आहे. आता बघा स्कूल रजिस्ट्रेशन करत असताना ही जी टॅब दिसते तुम्हाला या टॅबला या ठिकाणी मी क्लिक करतो. आता या ठिकाणी बघा आपल्याला संपूर्ण माहिती भरायची आहे. या ठिकाणी आपल्या शाळेचा UDAS क्रमांक टाकायचा आहे. या ठिकाणी आपल्या शाळेचं पूर्ण नाव टाकायचं आहे. या ठिकाणी स्कूल ऍड्रेस भरायचा आहे. या ठिकाणी स्कूल लोकेशन टाकायचं आहे. अशी सर्व प्रकारची माहिती या ठिकाणी आपल्याला भरायची आहे. त्यानंतर या ठिकाणीच आपल्याला जिथं आपण परीक्षा आयोजित करणार आहे त्या ठिकाणी आपल्या शाळेचं गावचं नाव टाकायचं आहे. नंतर या ठिकाणी हेडमास्टरची डिटेल या ठिकाणी आपल्याला हेडमास्टरची पूर्ण डिटेल या ठिकाणी भरायची आहे. आणि खाली बघा कोऑर्डिनेट डिटेल्स आहे. हे कोऑर्डिनेट डिटेल्स याची देखील या ठिकाणी आपल्या शाळेतील जो चित्रकला परीक्षा आयोजित करणार आहेत एक शिक्षकाचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे. ही सर्व माहिती या ठिकाणी आपल्याला भरायची आहे. ही माहिती कशी भरतात या ठिकाणी आपण पाहूया. या ठिकाणी मी माझ्या शाळेचा UDAS क्रमांक टाकून घेतो. नंतर या ठिकाणी मी माझ्या शाळेचं नाव टाकतो. नंतर या ठिकाणी स्कूल ऍड्रेस टाकतो. या ठिकाणी नंतर बघा या ठिकाणी स्कूल लोकेशन आहे या ठिकाणी सिलेक्ट करा. नंतर बघा या ठिकाणी जिल्हा सिलेक्ट करा. मी माझा बुलढाणा जिल्हा या ठिकाणी सिलेक्ट केलेला आहे. या ठिकाणी आपला जो तालुका असेल तो तालुका या ठिकाणी सिलेक्ट करा. गावचं नाव टाका. या ठिकाणी मी टाकतो. या ठिकाणी बघा या ठिकाणी हेडमास्टरचं पूर्ण नाव टाका. नंतर या ठिकाणी मोबाईल नंबर टाका. नंतर या ठिकाणी ईमेल ID टाका. आता मुख्याध्यापकाचं या ठिकाणी हेडमास्टरचं नाव आणि मोबाईल नंबर टाकल्यानंतर हे जे सेंड OTP बघा सेंड OTP ला या ठिकाणी क्लिक करा. OTP सेंड सक्सेसफुली म्हटलेले याला या ठिकाणी ओके करतो. आता आपल्या मोबाईलवर एक OTP येईल. तो OTP या ठिकाणी टाका आणि जो व्हेरीफाय OTP आहे याला या ठिकाणी क्लिक करा. व्हेरीफाय या ठिकाणी सक्सेस झालेले आहेत. त्याला ओके करतो. आता या ठिकाणी आपल्या शाळेतील एका शिक्षक बांधवाचं या ठिकाणी नाव टाईप करा. जो चित्रकला आयोजित करणार आहेत या ठिकाणी नाव टाकून घेतो. नंतर तो या ठिकाणी असे म्हटलेले तो आर्ट टीचर आहे का? इज आर्ट टीचर या ठिकाणी नो सिलेक्ट करतो. त्याची इंटरपोस्ट या ठिकाणी त्याची इंटरपोस्ट असेल तो कोण या ठिकाणी इंटरपोस्ट या ठिकाणी सिलेक्ट करतो. मोबाईल नंबर टाकतो आणि ईमेल ID टाकतो. सबमिट रजिस्ट्रेशन आहे शेवटचा जो ऑप्शन दिसतो तुम्हाला बघा हे जो सबमिट रजिस्ट्रेशन आहे याला या ठिकाणी मी क्लिक करतो. आता बघा ही सर्व माहिती मी भरली. मी मागच्या वर्षी माझ्या शाळेचा युजर ID आणि पासवर्ड त्या ठिकाणी आलेला आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी माझं होणार नाही. परंतु ही अशी प्रोसेस या ठिकाणी करायची आणि सबमिट रजिस्ट्रेशनला या ठिकाणी क्लिक करायचं. सबमिट रजिस्ट्रेशनला क्लिक केलं की आपल्या मोबाईलवर किंवा ईमेलवर त्या ठिकाणी युजर ID आणि पासवर्ड आलेला असतो. या ठिकाणी बघा मी सबमिट रजिस्ट्रेशनला क्लिक केलं की या ठिकाणी तो अनएक्सपेक्टेड एरर मिळेल. याचा अर्थ काय आहे की मी मागच्या वर्षी माझ्या शाळेची नोंदणी या ठिकाणी केलेली आहे. त्याच्यामुळे माझ्या शाळेचा युजर ID आणि पासवर्ड त्या ठिकाणी आलेला आहे. आता मी याला या ठिकाणी ओके करतो आणि या ठिकाणी मी बॅक येतो बघा. आता मी लॉग इन म्हणजे ही तुम्ही जर पहिल्यांदा प्रोसेस करत असाल आपल्या शाळेची नोंदणी करत असाल तर ही प्रोसेस तुम्हाला करावी लागेल. म्हणजे तुमच्या मोबाईलवर त्या ठिकाणी युजर ID आणि पासवर्ड ते पाठवून देत असतात. आता लॉग इनला या ठिकाणी मी क्लिक करतो. तर युजर नेम आणि पासवर्ड माझ्याकडे आहे म्हणून माझ्या शाळेचा या ठिकाणी मी टाकतो आणि साइन इन आहे साइन इनला या ठिकाणी मी क्लिक करतो.
आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बघा, आता या ठिकाणी टोटल कॅन्डिडेट 0 दाखवते, टोटल पेड या ठिकाणी 0 दाखवते. आता हे जे वरची हे जे 3 रेषा दिसतात तुम्हाला, हे 3 रेषा दिसतात, याला ठिकाणी क्लिक करतो. या ठिकाणी डॅशबोर्ड आलेले आहेत. आता कॅन्डिडेट इन्फॉर्मेशन बघा, कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन आपल्याला करायचं आहे. या कॅन्डिडेट हे जे ऑप्शन दिसतो तुम्हाला, म्हणजे या ठिकाणी या ठिकाणी 1 जुलै ते 31 जुलै पर्यंत शाळेची नोंदणी, विद्यार्थ्याची फी आणि ऑनलाईन पद्धतीने फी जमा कशी करतात, विद्यार्थी नोंदणी कशी करतात, या ठिकाणी प्रोसेस सुरू झालेल्या आहेत. आणि 8 ऑगस्ट 2026 ला एकाच दिवशी बालचित्रकला स्पर्धा आपल्याला आयोजित करायची आहेत. कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन बघा, हे जे ऑप्शन आहे या कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनला या ठिकाणी क्लिक करतो. या ठिकाणी आपल्याला विद्यार्थ्याची नोंदणी करायची आहे, म्हणजे गटाने आहे. आपण ते गट पाहिलेलं बघा, गट क्रमांक 1 इयत्ता 1 ते 2, गट क्रमांक 2 इयत्ता 3 ते 5, गट क्रमांक 3 इयत्ता 6 ते 8 आणि गट क्रमांक 4 9 ते 10. अशा पद्धतीने त्या ठिकाणी गट आहेत बघा. तर या ठिकाणी ग्रुप सिलेक्ट केला की या ठिकाणी ग्रुप नंबर 1, ग्रुप नंबर 2, ग्रुप नंबर 3, ग्रुप नंबर 4 अशा पद्धतीने आपल्या, आता सध्या माझ्याकडे विद्यार्थी माहिती नाही, परंतु अशा प्रकारे आपल्याला विद्यार्थ्याची माहिती या ठिकाणी सबमिट करायची आहे. या ठिकाणी विद्यार्थ्याची माहिती घ्यायची आहे. विद्यार्थ्याचं पूर्ण नाव, त्याचं वडिलांचं नाव, त्याचं डेट ऑफ बर्थ, मोबाईल नंबर, ही सर्व माहिती या ठिकाणी आपल्याला भरायची आणि नोंदणी करायची. आणि याचा पेपर 8 ऑगस्ट 2026 ला एकाच दिवशी पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच दिवशी बालचित्रकला स्पर्धा आयोजित करणार आहेत. अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी आता पुढच्या व्हिडिओमध्ये विद्यार्थ्याची नोंदणी आणि विद्यार्थ्याचे ऑनलाईन पेमेंट, आपण जो 20 रुपये प्रमाणे त्यांच्याकडून पैसे जमा करणार आहेत आणि 15 रुपये प्रमाणे वरती पाठवणार आहेत, यांना पाठवणार आहेत, ते कशा पद्धतीने करतात या ठिकाणी मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत. अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.